जगातलं सर्वात महाकाय आणि मोठं शहर असलेल्या मुंबईला ज्या भातसा धरणातून पाणी पुरवठा केला जातो, त्याच भातना धरण परिसरामध्ये जी छोटी छोटी गावं आहेत, आदिवासींची गावं आहेत, त्या गावांना मात्र अजिबात पाणी पुरवठा केला जात नाही। किंबहुना पाण्यासाठी या परिसरातल्या सगळ्याच गावांची मोठी वणवण आणि फरफट सुद्धा होते। अशाच डेंगनमल नावाच्या गावामध्ये मी सध्या आलेलो आहे, जे गाव पाण्यासाठी टाहो फोडतो आहे। ज्या गावाला पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय, त्या गावातल्या एका टाकीपाशी मी उभा आहे। आपण बघू शकता की या टाकीचं चित्र असं आहे की सगळेच्या सगळे इथले नळ जे आहे ते चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र त्याच्या समोर अनेक खंडे आहेत, डब्बे आहेत किंवा इतर पाणी जमा करणारं साहित्य आहे, ते सगळेच्या सगळे रिकामे असल्याचं पाहायला मिळतंय। या नळाकडे वासून हे सगळेच भांडे आहेत ते पाहत असल्याचं सुद्धा या ठिकाणी चित्र आहे। कारण या गावाला 8-8 दिवसांमधून पाणीच मिळत नाही। काही वेळेला तर इथून पुढे पलीकडे 2-2, 3-3 किलोमीटर पर्यंत जाऊन महिलांना पाणी आणावं लागतं आणि याच पाणी समस्येचा सामना या भागातल्या सगळ्या गावकऱ्यांना करावा लागतोय। हे बघा, इकडे हे गावकरी सगळे जे आपल्याला बसलेले उभे असलेले पाहायला मिळतात, हे सगळे गावकरी सध्या पाण्याची वाट बघतायत। कारण आता काही वेळानंतर पाणी येणार आहे, ते सुद्धा 8 दिवसानंतर येणार आहे आणि हे सगळे हंडे आणि डब्बे जे ते त्यांना भरून घ्यायचे आणि त्या पाण्यामध्ये त्यांना संपूर्ण 8 दिवस पुढचे घालवायचे। आपण इथं बसलेल्या काही लोकांसोबत बोलणार आहोत। तुमचं नाव काय दादा? माझं नाव अतुल मांगे। शिक्षण झाले 9वी झालंय। मग का बसली तिथं आज? आज बसलो इथं असा विषय आहे की आमच्या इथं म्हणजे लय वर्ष झाले भास्ता डॅम एवढा मोठा असून आम्हाला पाण्यासाठी तडफडावं लागते। आमच्या महिलांना रात्रंदिवस करावं लागतं पाण्यासाठी। अजून तर काय नाही, आता आजची डेट आहे 9 मे, तर अजून ह्या महिन्यापासून एवढी परिस्थिती वाईट होणार आहे पाण्यासाठी की रात्री बेरात्री बाई माणसा विहिरीवर जाऊन पाणी भरून घेऊन येतील। दिवसाचं उन्हाचं दिवसाचं उन्हाचं पण इथं ह्या महिला पण आहेत, वयोवृद्ध आहेत, त्या सुद्धा पाण्यासाठीच थांबलेत का आजी? पाण्यासाठी थांबलो, मग पाणीच भेटत नाही। काय हे कपड्याला पाणी नाही, दूर जावत नाही, पाणी नाही, काय नाही। किती दिवस झाले कपडे धुवून? आता कपडे धुवायला 8 दिवस धुतो आम्ही कपडे, आणि 8 दिवस तसेच घालायचे आणि मग तेच कपडे घालायचं 8 दिवस। पाणीच नाही तर काय करायचं? आंघोळ किती दिवसाला करताय? आंघोळ आम्हाला सतत करायला लागत बा, घाम येतो ना, मग घाम येतो। माणूस घामाचे गणात ना वाच येतो। मग त्याला इतकं रोज आंघोळ करायचं म्हणलं तर मग पाणी थोडं थोडं तांब्या 2-2 तांबे याच, मग काय करायचा इलाज नाही। अंगाल मैल बसलेला आहे तो तसाच। तुमचं माहेर कुठलं आहे? माझा माहेर शिंद्याची वाडी। किती लांब आहे इथून? वाशाळा सोडून तिकडं आहे। तिथं होतं का पाणी? अशीच परिस्थिती का पाणी होतं त्या भागात? तेट आहे पाणी। मग तुमचा वनवासच केला इथं देऊन? मग वनवास होतात, मग काय करायचं? येत आपल्याला दिलेला तेट मेलायच पाहिजे ना, असं आहे। दिलं तिथं मेलं पाहिजे, पण देऊन चूक झाली ना आई वडिलांची? देऊन चूक झाले। हो ना? बर। तुमचं काय नाव? सकुर कोण दाखते। किती वर्ष झाली त्या गावात? गेला आई आहे माझी, स्वतःची आहे। तुमची आई आहे? हे बघा, ही ताई रडायला लागल्यात पाण्याची। थांबा ताई, थांबा, जाऊ नका। त्यांना डोळ्याला पाणी सुद्धा आलं, अशी परिस्थिती आहे। पाण्यामुळे ज्या वेदना आहेत त्या सुद्धा या ठिकाणी जाणवतात। आपण त्यांनाच बोलू। रडू आलं तुम्हाला, काय कारण आहे? पाणी नाही तर काय करायचं? रडू आलात ना आलात काय करायचं? पाणीच नाही तर काय? म्हणजे इतकं रडणं इतकंच वाईट परिस्थिती आहे? मग रडायचीच परिस्थिती आहे वाईट। मग काय? आता ह्याच ज्या आजी आहेत त्यांच्या मुलाशी बोलूयात। तुमची आई आहेत त्या? स्वतः आहे। मग तुम्ही पाणी भरत नाहीत का? आईला पार रडू यायला लागले? मग ते आई सांगते, आई वायली गेली, राहिलो 1 तास। बर। वडील गेला वारून केलं एकला, मी राहिलो बाजूला। म्हणजे का आईनं दुसरं लग्न केलं? का केलं? आता त्यात परीक्षण आपलं काय सांगायचं इथं? आई नाराव माझ्या जवळ मध्ये गेली ती बाजूला। बर। का पाण्यासाठीच लग्न केलं का आईनं पण? नाही ना? नाही। बर। तुमची कशी आहे परिस्थिती पाण्याची? पाण्याची परिस्थिती आमच्याकडं पाण्याच नाही भेटत ना आम्हाला। पाणी जवळ तला धरणभर आम्हाला तला दिसतं, आम्हाला डोल्यान दिसतं, पण पाणी चढत नाही आम्हाला। बर। म्हणजे ते मुंबईला पाणी पुरवणं धरण दिसतं इथून? दिसतो आमच्या इकडे काबरली गेलं तुम्ही हाली गेलं तर ते दिसतं तुम्हाला पाणी।
पण तुम्हाला पाणी नाही प्यायला. पाणी नाही प्यायला. बापरे. म्हणजे तुमच्या धरणातून तिकडं 5-6 कोटी लोक तिकडे पाणी पितात पण आम्हाला इथं पाणी भेटत नाही पियाला. आम्हाला इथं जवळ असून आम्हाला फायदा नाही. फायदा सगळा मुंबईच्या लोकांना झाला. किती जवळ आहे? जवळ मग इथून 2-1.5 किलोमीटरवर असतं. 2-1.5 किलोमीटर. हा इथून दिसतंय पाणी. चला गाडी घेऊन चला आम्ही मग. हा, जवळ दिसतंय. तिथून मुंबई किती लांब आहे? मुंबईला लांब आहे इथून 100 किलोमीटर आहे इथून. इथून 100 किलोमीटरला पाणी पाणी आणि आम्हाला इथं 1-1.5 किलोमीटरवर पाणी नाही. अन्याय आहे तुमच्यावर हा. अन्याय आहे. मग जेव्हा इलेक्शन आल्यावर इथं बोट मागायला येतात आमच्याकडे. ते टायमाला असं करतात का आम्हाला द्या तुम्हाला आम्ही पाण्याची सोय म्हणजे करू. उद्याच पाणी देतो असं? हा उद्याच पाणी देतो. ते निवडून आल्यानंतर इथं कोणी ढुकून पण वखत नाही असं. हा त्या ताईला बोलवा बरं. ह्या ताईला. अरे ताई इकडे बरं. अगं इकडे बेटा. ए ताई, ची घरं आहेत आपण जर बघितलं तर ह्या ताई जे आहेत त्या झाडू काढतात. तुम्ही ह्याच घरच्या का कुठून कसं काय? म्हणजे ही लेक आहे का सून आहे? ही भाषा आहे माझी. भाषेन कुठून आली? बहीण आहे. बर, बहिणीची मुलगी आहे ही. हा मुलगी. आणि हे कुठलं गाव यांचं? कोळीपाडा. टोळीपाडा. हा हे बघ किती शिकलीस ताई तू सांग जरा. अगं लाजू नको, इकडे हो. बर. तर ह्या नवीन मुली आहेत, त्यांच्या सुद्धा मनात पाण्याबद्दल काय प्रश्न आहेत हे जाणून घ्यायचं होतं, मात्र मुलगी बोलत नाही. ही सगळी पोर आहेत. तू थांब. पाणी भरायला जातो का नाही सांग? हा? अरे पाणी कसं पितोस मग? पाणी भरायला जातो ना. आता इकडे हे पाणी भरण्यासाठी महिला आलेल्या आहेत. त्यांना थांबा ताई थांबा. तुम्हीच बोलला नाही तर कसे प्रश्न समस्या कशी सुटल? हा म्हणजे बऱ्याचदा बोलून झालं. इकडे ताई तू काय म्हणल्या? किती वर्ष तुम्हासारखे माणसं येतात. हा डोके होती 3 भांडी उभी करून चालायला लावतात. हा थांबा बोला आम्ही तुमची व्यवस्था करून कोणी नाही करत. आता मी कसं आहे पत्रकार आहे, सरकारला भांडणं माझं काम आहे. इथं असं आहे दाखवणं. आज नाही उद्या म्हणजे बघा 100व्या घावाला दगड तुटला म्हणजे पहिला घाव वाया जात नाही. त्याच्यामुळे बोलत राहिलं पाहिजे. या इकडे. आता तुमची समस्या सांगा. घरी किती माणसं आहेत? हा या इकडे. बोललं पाहिजे. तुम्ही बोला ताई. तुमचं नाव सांगा. माझं नाव सीता. आणि माहेर कोणतं तुमचं? माझा माहेर येसा आहे. माझा सासर कोळीपाडा पण आम्ही इथंच राहायला आहोत. इथं राहायला आहे. हो. कशाला आले ह्या वनवासात? काय करू जवळच आहे ना इथून इथं मग बर. आलो इथं थांबलो इथंच थांबलो. मग किती अडचण आहे पाण्याची तुमच्या? पाण्याची लय अडचण आहे आम्हाला. लय लांब जायला लागत 2-3 तास लागतं आम्हाला पाणी घेऊन या एवढे लांबून. हे 8 दिवसांनी पाणी येतं मग तेवढे दिवस त्याच्यावर नाही भागत ना. मग लय लांब जायला लागत 2-3 तास होता आम्हाला पाणी घेऊन यायला. बर. शिक्षण काही झालं नाही तुमचं? शिक्षण माझं 4थी झालाय. बर. ह्याच गावात आता हे पाण्यासंगच भांडण रोजचं भांडण. तर ही परिस्थिती आहे. असं हे गावातले हे सगळे मुलं वगैरे इथं एक. तर आता याच गावातल्या दुसऱ्या पाण्याच्या टाकीच्या जवळ मी आलोय. या टाकीमध्ये बहुधा पाणी सोडलंय. पाण्याचा आवाज यायला लागला, त्याच्यामुळे या सगळ्यांना आता पाणी भेटेल कदाचित. हे घाण पाणी कशाला काढताय ताई? म्हणजे घाण पाणी पण वाया जाऊ देत नाही तुम्ही? हे घेऊन जायचं आणि दार सारवायचं. हे अशी परिस्थिती आहे. हा त्याच्यामुळे एवढं तरी कसं सोडता? हे जवळ येऊन बघा. इथं या ठिकाणी हे जर आपण बघितलं तर हे ह्या टाकीतून झिरपून आलेलं अत्यंत घाण पाणी आहे. तर ते सुद्धा पाणी इथल्या लोकांना सोडून द्यावं असं वाटत नाही, कारण हे पाणी घेऊन जाऊन तिकडं दार सारवता येतं अशी परिस्थिती आहे. आणि पुन्हा एकदा आपण बघा हे इकडं पुन्हा एवढे मोठ्या प्रमाणात सगळे भांडे जे आहेत ते ठेवलेले आहेत. हे इथं हे चित्र हे इतक्या मोठ्या संख्येनं भांडे ठेवलेले आहेत. हे सगळे भरून घेऊन जाणार आणि हेच पाणी जे आहे ते 4-8 दिवस वापरणार. किती दिवस पुरतं तुम्हाला हे पाणी? 4-8 दिवस पुरतं. 4-8 दिवस पुरवावं लागतं. आता तुमच्या ह्याच्यात किती भांडे आहेत? आमचे लय आहेत 10-15 आहेत. 10-15. घरी माणसं किती आहेत? 12 माणसं. 10-15 भांडे भरून घ्यायचे आणि 10-12 दिवस तेवढं पाणी वापरायचं तुम्ही? थोडाच वापरायचा. संपला का मग 1-2 दूध विरीव जायचा. डोक्यावर घेऊन यायचं. त्याच्यामुळे पाणी थोडं वापरायला पाहिजे. हा तिथं पण 1 दुडीला 1-अर्धा तास लागतो. अच्छा. म्हणजे तिथे बारी असते काय? पाणी शेंग काढायला बादलीने काढायचं. तर अशी ही भयानक परिस्थिती इथल्या महिला सांगतायत. पुढचं पण एक आपण ठिकाण बघूयात.
ते इकडं सुद्धा एक आणखी टाकी आहे बघा, त्याच्यात सुद्धा पाणी, पण तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात भांडे ठेवलेले आहेत. हा एक तरुण आहे या गावातला. नाव काय तुमचं? मदन बल. कितवी शिकले? दादा झाले 8वी. 8वी झाली. जास्त का नाही शिकले, पुढं का नाही शिकले? आता ते हे बघा, हे अशा पद्धतीने इकडे हे भांडे ठेवलेत. मोठ्या संख्येनं भांड्यांची जी तर रांग आहे. शेले वालो हा? शेले बकरं वालो त्याचं शिकला नाही. तर हे इकडे पाहे हे भांडे. मराठवाड्यातच दुष्काळ 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 सांगितला जात होता, मात्र या गावांमधलं हे चित्र पहा. पूर्ण अगदी शेवटपासून सगळे जर आपण भांडे बघितले तर घरामध्ये आत्ता जर या लोकांच्या गेलं तर घरामध्ये भांडच दिसणार नाही. सगळ्याला सगळे भांडे जे आहेत पाण्यासाठी हे इकडं आणून ठेवलेले दिसतात. काय काका, बरोबर आहे का? घरात भांडा नसेल आता तुमच्या? सगळेचे सगळे भांडे इथं आणलेत. हो सगळे भांडे आणून लावल्यात बायांनी. सगळे भरून घ्यायचं. सगळे भरून घ्यायचे. अच्छा, पण एवढे सगळ्यांना पुरतं का पाणी? भरतात का? हा भरतात. हा काय कायला भेटत पण नाही. हा, काय कायला भेटत नाही. लास्ट नंबरच्याला भेटत पण नाही. काय मग लास्ट नंबरच्या कसं करायचं? जास्त जो लास्ट नंबरवाला आहे हा त्याने कसं करायचं? थोडी माग पुढे असतात. मग भरून झाल्यानंतर मग परत घरातून वतून ठेवलं का परत माग लावायचं नंबरला. असं हे गुरांची पण अडचण त्याला, ते पाण्यासाठी ओढ घेते. पाण्यासाठी त्याला गुरांना जनावरांना पण पाणी नाही. बाकीच्या नाही भेटत. बर, अच्छा. तर ही अशी सगळी वाईट परिस्थिती या गावामधली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून या गावाला आश्वासनं दिली जातात, मात्र प्रश्न सोडवला जात नाही. इतकंच काय तर या गावामध्ये कोणी करतच नाही. आश्वासन भरपूर देतात पण कोणी कामच करीत नाही पाण्यासाठी. तुम्ही सध्या पत्रकारावर पण वैतागलेले दिसालेत. हो वैतागले म्हणजे ते असं लय येतात. किती येतात नाही किती सांगून जातात असं तुमच्या समस्या होतील दूर. कोणीच नाही करीत. इतका वैताग आलाय तरी पाणी भेटत? हो तरी भेटत नाही पाणी. किती वर्ष झाली असं चालू आहे? असं लय वर्ष झाले. सरकार लक्ष देत नाही. बर बर. जेव्हा अडतोय तेव्हा गावात येतोय, नंतर या झाला त्याचा का तिकडे फिरकून वखत नाही. कोणी आमदार कोणी खासदार. जवळ आहे इथं. हे बघा, ही थोडस इथून जर आपण बघितलं ह्या गावाच्या बाहेर तर ते भातसा धरण आहे. त्या भातसा धरणातून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो आणि 2 किलोमीटरवर. तुम्हाला इकडे पाणी नाही. बरोबर आहे. आता ह्या 2 मुली आहेत, आपण इकडे त्यांनाही बोलूयात. त्यांच्या मनात, अगं इकडे बेटा थांब, लाजू नको. इकडे 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 लाजू नको. हे लाजलं की मग असं होतं बघ, सरकार लक्ष देत नाही आपल्याकडे. इकडे बेटा, हो तुझं नाव सांग. इकडे खाली. कितवीला आहेस तू? खाली आहे जराशी. कितवीला आहेस तू? 11वी. कुठं शिकतेस? कसारा. कसाऱ्याला. मग इथून कसाऱ्याला जाणं येणं करतेस का तिकडेच राहिलेस? तिकडच. हॉस्टेलला? हा हॉस्टेलला. बर. मग गावात आल्यानंतर हे पाण्यासाठी तुलाही जावं लागत असं? हा पाण्या जायला लागत सकाळचे उठून. बर. मग हे गाव नको नको वाटत असेल तुला पाण्यामुळे? हा खरं आहे का? टिपल्याने ते राटल्या बसायला लागत कटोरी. काय म्हणते? बसायला लागत आटल्या. मग बसायला लागत काही बरी कामा बरी असं आहे. बर. हा वाट बघायची. त्याच्यामुळे लवकर तुला ह्या गावातून जायचे तर. तर हे अशा मुली आहेत, त्यांचं सुद्धा भवितव्य जे आहे ते पाण्यामुळे शैक्षणिक असेल ह्या सगळ्या गोष्टी त्या गावामध्ये बहुतांशी मुलं जी आहेत ते 8वी 9वीच्या पलीकडे शिकलेले पाहायला मिळत नाहीत. त्याला कारणांसुद्धा पाणीच आहे. त्यामुळं गांभीर्याने या गावाकडे लक्ष देण्याची गरज आहे. धन्यवाद.